वाशिम इथल्या कारंजा नगरपालिकेच्या बेताल धोरणामुळे चिमुकल्या विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात आल्याचं दिसून येत आहे। स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत लाखो रुपये विनाकारण खर्च करणाऱ्या कारंजा नगरपालिकेला मात्र नगरपालिकेच्याच शाळेतील विद्यार्थ्यांची काही काळजी नाही। सध्या पावसाळ्याचे दिवस असून शहरामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे। शहरातील मुलजी जेठा हायस्कूल समोरील रस्ता हा डांबरी रस्ता असून शाळेपासून ते स्टेट बँक पर्यंत अंदाजे 3 फूट उंच पातळीपर्यंत पावसाचं पाणी आणि नाल्याचं पाणी जमा होत आहे। त्याच पाण्यातून विद्यार्थ्यांना नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकून ये-जा करावी लागते। अर्थकारणाकरता आपल्या सोयीचं राजकारण करणाऱ्या सत्ताधारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी या मार्गाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होती आहे। एकदम हा इतका रस्ता पॅक होऊन जातो की येण्या जाण्याचा मार्गही नाही, गाड्याही एकदम पूर्णपणे परफेक्ट बंद होऊन जातात आणि इथून पैदल जावं लागते आपल्याला। इथं वाशीत पाहतं लहान मुलाची शाळा, सगळी मुलगी येतात, लहान मुलं येतात, कित्येक वेळा या गड्ड्यामध्ये। पालिकेच्या प्रशासनानं सुद्धा नागरी सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी पुढे होती आहे।